पळसगाव पिपरड विहिरगाववरून चिमूरकडे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 30 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। पिपरडा येथील भारत भेंडारे यांच्या घराचे वास्तुपूजन करून पती-पत्नी आपल्या मुलाला घेऊन आपल्या स्वगावी पवनी जिल्हा भंडाराकडे जात असतानाच विहिरगावकडून दवाखान्यात जात असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रिया राकेश जुमडे वय 37 वर्षे राहणार पवनी हिचा मृत्यू झाला। चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांनी त्या महिलेला मृत घोषित केले आहे, तर त्यांचे पती राकेश ताराचंद जुमडे वय 37 वर्षे, लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे वय 4 वर्ष हे जखमी आहेत। MH33F5151 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने समोर जाणाऱ्या दुचाकीला क्रमांक MH36V5001 जोरदार धडक दिल्याने महिला ठार झाली, तर या अपघातात तिचा पती राकेश ताराचंद जुमडे वय 37, लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे वय 4 हा सुद्धा अपघातात जखमी झाला आहे। राहणार पवनी जिल्हा भंडारा येथील असल्याची माहिती मिळाली आहे। हा अपघात रविवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडला आहे। दुचाकीला धडक देणारी चारचाकी ही विहिरगाव येथील मंगेश नन्नावरे यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली असून चालक विना लायसन्स मद्यप्राशन करूनच गावातून भरधाव वाहन चालवित जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। चालक म्हणून निलेश खटू रंदिये नामक व्यक्ती चालक असल्याची माहिती मिळत आहे।